नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, तुमच्या घरामध्ये असलेला झाडू हा फक्त धूळ व कचराच नाही तर तुमचे नशीब बदलवण्याची ताकद ठेवतो. हो मंडळी, जो झाडू आपण रोज प्रयोग करतो तो देवी लक्ष्मीची कृपा आहे असं बोलू शकतो. तसेच झाडू हा माता लक्ष्मीला नाराज देखील करू शकतो. अशा झाडूने तुम्ही नकारात्मक ऊर्जा व दरिद्रता दूर करू शकता, तर कर्जापासून देखील मुक्ती मिळवू शकता व घरावर येणारी अचानक विपत्ती देखील तुम्ही टाळू शकता व घरात बरकत घेऊन येऊ शकता. पण त्यासाठी योग्य दिवस, योग्य दिशा व योग्य वेळेचा उपयोग करता यायला हवा आहे. तुम्ही हा कधी विचार केला आहे? रात्री झाडू मारला तर काय होतं? तसेच झाडू खरेदी करून आणणे ही लक्ष्मी घर सोडवण्यासारखे मानले जाते. तसेच तुम्ही हे कधी ऐकले का की झाडूला जर लाल धागा बांधला तर तो आपल्याला धन खेचून आणतो व माता लक्ष्मी घरात स्थायी रूपाने वास करते. आपले पुराण, वास्तुशास्त्र व लोक मान्यतेनुसार झाडू हा फक्त सफाईचे साधन नाही, तर हा ऊर्जेचं नियंत्रक व भाग्य बदलण्याचे एक यंत्र मानलं जातं. अशा शनी दोष, नजरबाधा, दरिद्रता या सर्वांना फक्त एक झाडूचे ठीक करू शकतो. पण तेव्हा जेव्हा तुम्ही याचा योग्य वापर कराल. तसेच मंडळी, अनेक जण घरातील झाडू तुटला की तो असाच घरातून बाहेर फेकून देतात. यावेळी कोणताही वेळ, काळ किंवा वार देखील ते बघत नाहीत. तर अशा लोकांना एक सांगते, असे करणे खूप अशुभ मानलं जातं. असे करणे जीवनामध्ये सौभाग्य नाही तर दुर्भाग्य घेऊन येते. कारण झाडूचे देखील काही नियम आहेत ज्याचे पालन सगळ्यांनीच करायला हवे आहे. नाहीतर साधकाच्या जीवनामध्ये खूप अशुभ परिणाम देखील होऊ शकतात. अनेक कामे बिघडू शकतात व घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही. उलट घरामध्ये दरिद्रता येऊ लागते, ज्यामुळे घरातील सुखशांती, समृद्धी यामध्ये बाधा निर्माण होते व घरात कलह, क्लेश यांचे वातावरण देखील तयार होते. तसेच नात्यात देखील कडवटपणा येतो. तर मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे, घरात तुटलेला झाडू, जुना झाडू असेल तर त्याचे काय करावे, झाडू कोणत्या दिवशी खरेदी करावा, अशुभ दिवस कोणता, तसेच झाडू कोणत्या वेळी आणावा, कोणत्या वेळी चुकूनही झाडू मारू नका ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर रागवेल. तसेच हे पण बघूयात, झाडू कोणत्या दिशेला ठेवावा व कोणत्या दिशेला अजिबात ठेवू नये. तसेच झाडूचे कोणते उपाय आहेत जे केल्याने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते, ज्यामुळे साधकाच्या घरी अन्न धान्याचे भंडार देखील भरले जाते व घरात नेहमी भरभराट होते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तसेच मंडळी, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक रहस्यमय टोटका देखील सांगणार आहे जो तुम्हाला अमावस्येच्या रात्री करायचा आहे, ज्यामुळे तुमची गरिबी नष्ट होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी बघूयात, घरातील झाडू तुटला किंवा जुना झाला तर त्याचे काय करावे व काय करू नये. नंबर 1, झाडूचा संबंध हा शनीशी मानला जातो व शनिवारचा दिवस हा स्वतः भगवान शनिदेव यांचा विशेष दिवस मानला जातो. यामुळे तुटलेला किंवा जुना झाडू घरातून बाहेर काढण्याचा शुभ दिवस हा शनिवार आहे. यामुळे व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत नाही अशी मान्यता आहे. शनिदेव हे सफाई व श्रमाचे प्रतीक आहेत. झाडूला ते आपले एक माध्यम मानतात. अशात जर झाडू तुटला किंवा जुना झाला तर त्यात नकारात्मक ऊर्जा एकत्रित होऊ लागते, जे घरातील शांती व माता लक्ष्मीची कृपा याला प्रभावित करू शकते. अशात तुमचा झाडू तुटला किंवा जुना झाला असेल तर तो झाडू शनिवारी घराबाहेर काढा. असे केल्याने सुख शांती राहते. तसेच नकारात्मक ऊर्जा देखील घरात वास करत नाही. नंबर 2, मंडळी, जेव्हा तुम्ही झाडूला बाहेर काढाल तेव्हा झाडू असाच खुल्यावर टाकणे, उघड्यावर टाकणे अशुभ मानले जाते. कारण झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे, ज्यामुळे झाडूचा अपमान करणे हे दरिद्रतेला निमंत्रण देण्यासारखेच आहे. यामुळे तुटलेला झाडू हा फेकताना एक लक्षात घ्या की तो कोणाच्याही पायाखाली येणार नाही. यासाठी झाडू एखाद्या गुप्त स्थानी, जसं की घराच्या कोपऱ्यात, कचऱ्यात, हळूवार तसेच एखाद्या कपड्यात गुंडाळून सावधानपूर्वकच घराबाहेर ठेवा. असे केल्याने त्यांच्या माध्यमाने जोडलेल्या नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल, पण त्याचा अपमान देखील होणार नाही, ज्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीची देखील कृपा राहील. पण जर तुम्ही झाडूचा अपमान कराल तर लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहणार नाही. यामुळे याचा प्रभाव आर्थिक स्थितीवर देखील पडू शकतो व तुम्हाला जीवनामध्ये मानसिक तणाव, आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो व त्यामुळे भाग्य देखील कमजोर होते. नंबर 3, मंडळी, झाडूला कधीही जुना झाला म्हणून जाळू नये, मग तो कितीही जुना असला तरी. कारण हिंदू धर्मामध्ये झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले जातं. अशात कोणताही व्यक्ती झाडूला जाळतो तर तो माता लक्ष्मीचाच अपमान करत आहे असं समजलं जातं. यामुळे घरात दरिद्रता पसरते. तसेच अगणित झाडू टाकल्याने त्यातील सकारात्मक ऊर्जा सुद्धा नष्ट होते व घरात अशुभ घटना होण्याची शक्यता वाढते. तसेच मंडळी, झाडू जाळल्याने राहू, केतू व शनीसारखे ग्रहांचे कुप्रभाव देखील वाढतात. त्यामुळे साधकाला शुभ परिणामाऐवजी
परिणाम दिसू लागतात. यामुळे सर्व कामे बिघडू लागतात, तसेच नात्यात कडवटपणा देखील येतो. नंबर 4 मंडळी, झाडूचा धार्मिक दृष्टीने अपमान करणे भारी पडू शकते. असं केल्याने साधकाचे जीवन कठीण समस्यांनी भरलेले राहते. अशात झाडूला चुकूनही पाय लागला तर लगेचच तो डोक्याजवळ घेऊन त्याची क्षमा मागावी. असे यासाठी करावे कारण झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास आहे हे मानलं जातं व त्यांचा अपमान करणे त्यांना क्रोधित केल्यासारखे ठरते. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा देखील कमी होते. तसेच झाडू कधीही डोक्यावर ठेवू नये कारण हा सफाईचे प्रतीक आहे व हे उचलून डोक्यावर ठेवल्यास घरात दुर्भाग्य घरात प्रवेश करू शकते. तसेच त्या व्यक्तीला गरिबीचा सामना देखील करावा लागू शकतो. जीवनामध्ये कठीण समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे चांगले नशीब देखील वाईट नशिबात बदलू शकते. नंबर 5 मंडळी, जर झाडू तुटला असेल व त्याचा वापर सफाईसाठी केला तर ही सर्वात मोठी चूक आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या झाडूने घराची साफसफाई केल्याने नकारात्मक ऊर्जा जी झाडूमध्ये एकत्रित झालेली आहे ती पूर्ण घरात पसरते. यामुळे घरातील वातावरण देखील तणावपूर्ण व अशांत होऊ लागते. घरात शांतीऐवजी अशांती वाढते. अशात झाडूचे कार्य नकारात्मक ऊर्जेला बाहेर काढणे आहे. पण जेव्हा तोच झाडू तुटलेला दोषयुक्त होईल तेव्हा तो त्याची ऊर्जा दूर करतो व त्याचा असर देखील उलटा होतो. तसेच माता लक्ष्मी हे तिथेच निवास करते जिथे साफसफाई असते. यासाठी तुटलेल्या झाडूचा वापर करू नका, नाहीतर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेऐवजी नकारात्मक ऊर्जा पसरली जाते व तुम्ही माता लक्ष्मीच्या कृपेने वंचित राहू शकता व त्याचा प्रभाव तुमच्या जीवनामध्ये व आर्थिक स्थितीवर देखील पडू शकतो. नंबर 6 मंडळी, झाडू कधीही घरातील देवघरापासून दूर ठेवावा कारण धार्मिक मान्यतेनुसार झाडूमध्ये दरिद्रता पळून लावण्याची शक्ती असते. पण ही शक्ती पवित्रतेपेक्षा वेगळी असू शकते. अशात पूजेचे स्थान जिथे देवतांचे स्थान असते तिथे झाडू ठेवणे हे घाण व अपवित्रता पसरवते. अशात तुटलेले झाडू चुकूनही पूजास्थळी गेला तर तिथले ऊर्जा देखील बाधित होऊ शकते व तुम्हाला पूजा पाठाचे फळ प्राप्त होणार नाही. यासाठी झाडू नेहमी पूजास्थळापासून दूर ठेवावा. यामुळे घरातील ऊर्जा देखील शुद्ध बनते व देवी देवतांची कृपासुद्धा आपल्यावर राहते. तसेच पूजा पाठ करण्याचे पूर्ण फळ देखील आपल्याला प्राप्त होते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते व तुमचे भाग्य देखील मजबूत होते व थांबलेली तुमची रखडलेली कामं देखील मार्गी लागतात. तसेच तुमची एखादी अपूर्ण राहिलेली मनोकामना देखील माता लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होते व तुमचे जीवन अन्नधान्याने भरलेले राहते. तसेच वैवाहिक जीवनात दाम्पत्य जीवन देखील भरभराटीचे राहते. आता बघूया झाडू कोणत्या दिवशी खरेदी करावं, कोणत्या दिवशी खरेदी करू नये. मंडळी, आपल्या सनातन धर्मात शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व अजूनच वाढते. अशात शुक्रवार या दिवशी श्रद्धापूर्वक व खऱ्या मनाने माता लक्ष्मीचे नाव घेऊन जर झाडू खरेदी केला तर ते विशेष शुभ मानले जातं. कारण झाडू स्वतः माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. अशात शुक्रवारी तुम्ही नवीन झाडू खरेदी करून आणाल तर दरिद्रता बाहेर काढणे व धनसंपत्ती आकर्षित करण्याचे सहाय्यक ठरते. तेच शनिवारी हा शनिदेवांचा दिवस आहे. झाडूशी शनीचा खूप खास संबंध आहे. अशात झाडू शनिवारी खरेदी केल्यास शनीच्या कुप्रभावापासून रक्षा होते. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा देखील बाहेर पडते. यामुळे व्यक्तीला शनी दोषांचा सामना करावा लागत नाही व जीवनामध्ये सुखसंपत्तीची प्राप्ती होते व नात्यात गोडवा उत्पन्न होतो, ज्यामुळे नाती देखील मजबूत होतात. वैवाहिक जीवन खुशाल होते, तसेच भाग्य देखील मजबूत होते व जीवन सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते. तसेच धार्मिक ग्रंथानुसार काही अशा विशेष दिवशी झाडू खरेदी करू नये हे अशुभ मानलं जातं. विशेष रूपाने रविवार, मंगळवार व गुरुवार या दिवशी झाडू आणणे निषिद्ध मानले आहे. कारण रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे व झाडू आणल्यास घरातील ऊर्जा व तेज याचा ऱ्हास होऊ शकतो व मंगळवार हा झाडू आणल्यास घरात कलह, रक्तसंबंधित समस्या व मंगळदोष देखील वाढू शकतो, ज्यामुळे व्यक्तींना जीवनामध्ये कठीण समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच गुरुवार हा गुरुची ऊर्जा प्रभावित होते व झाडू आणण्याने दरिद्रता व मानसिक हानीला आमंत्रित केल्यासारखे आहे. अशात तुम्ही रविवारी, मंगळवार, गुरुवारी खरेदी करू नये, नाहीतर घरातील सुख शांती प्रभावित होऊ शकते व देवी लक्ष्मी देखील अप्रसन्न होते, ज्यामुळे तुमची सर्व कामे बिघडली जातात व भाग्य कमजोर बनते व आरोग्य संबंधित समस्या देखील उत्पन्न होऊ शकतात. आता बघूया तर झाडू कोणत्या दिवशी खरेदी करावा ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होईल, माता लक्ष्मी प्रसन्न होईल व झाडू कोणत्या दिशेला ठेवू नये ज्यामुळे माता लक्ष्मी नाराज होईल, घरात नकारात्मक ऊर्जेचा वास वाढेल. तसेच मंडळी, झाडू योग्य दिशेला ठेवणे महत्त्वाचे आहे कारण त्याचा सरळ प्रभाव हा घरातील वातावरणावर होत असतो. वास्तुशास्त्रानुसार झाडू नेहमी दक्षिण पश्चिम दिशेला जमिनीच्या जवळ ठेवावा. तसेच मंडळी,
ही दिशा ऋण व ऋण मुक्त असते. इथे ठेवलेलं झाडू घरातील नकारात्मकता दूर करतो. झाडू कधीही उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघराजवळ नसावा, कारण हे स्थान देव व सकारात्मक ऊर्जेने भरलेले आहे. तिथे झाडू ठेवल्यास देवी देवता अप्रसन्न होतात व घरात दरिद्रता प्रवेश करू शकते व तुमची मनोकामना देखील पूर्ण होणार नाही. आता बघूयात की झाडू कधी मारावा, कोणत्या टाइमला झाडू मारू नये ज्यामुळे घरात सुख शांती व सकारात्मकता राहील. धार्मिक मान्यतेनुसार व वास्तुशास्त्रानुसार झाडू मारण्याचा सगळ्यात शुभ वेळ हा सूर्योदयानंतर दुपारी 11 पर्यंत असा आहे, कारण यावेळी वातावरण शांत व सकारात्मक असते. अशात सकाळी लवकर झाडू मारल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, ज्यामुळे वातावरणामध्ये शुद्धता व शांतीपूर्वक होते. तसेच माता लक्ष्मीला स्वच्छता ही अत्यंत प्रिय आहे. प्रातःकाळी सफाई केल्याने ती प्रसन्न होते. तसेच झाडू कधी अंघोळ झाल्यावर मारावा. तसेच झाडू पूजास्थळी, मंदिर, कपाटे यावर फिरू नये. हे तुम्हाला अशुभ फळ देऊ शकते व माता लक्ष्मीच्या कृपेने देखील तुम्ही वंचित राहाल. तसेच धार्मिक मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर कधी झाडू मारू नये, यामुळे महालक्ष्मीचा अपमान होतो व हा वेळ देवीच्या आगमनाचा असतो. यावेळी झाडू मारल्याने देवी लक्ष्मी नाराज होते व घरातून निघून जाते. सूर्यास्तानंतर झाडू मारल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते व घरात अशांती, भांडणे होऊ लागतात व नात्यात देखील गोडवटपणा जो आहे तो नष्ट होतो. झाडूचे काही प्रभावशाली उपाय आपण बघूयात, जे धनवृद्धी, सुख, सौभाग्य व सफलता प्राप्त करण्यासाठी सहाय्यक आहे. मंडळी, घरात आर्थिक संकट असेल, धन टिकत नसेल, बरकत होत नसेल, आर्थिक तंगी राहत असेल तर अमावस्येच्या रात्री झाडूचा उपाय चमत्कारी असू शकतो. यासाठी अमावस्येच्या रात्री सूर्यास्तानंतर घरात साफसफाई करा व झाडू मारताना दरवाजाच्या बाहेर कचरा काढा. तसेच कचरा बाहेर फेकताना मनात म्हणा, माता लक्ष्मी कृपा करा, दरिद्रता दूर करा. नंतर झाडू साफ करून दक्षिण पश्चिम कोण्यामध्ये ठेवा. हा उपाय नकारात्मक शक्ती दूर ठेवतो व लक्ष्मीची कृपा आपल्यावर करतो. हा उपाय प्रत्येक अमावस्येला रात्री करू शकता. शनी अमावस्येला याचा प्रभाव अधिक तीव्र होतो. नंबर 2, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीचा दोष किंवा शनीची साडेसाती असेल तर त्यांनी जीवनामध्ये कठीण समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा शनिवारी झाडूचा हा उपाय अत्यंत फलदायी मानला आहे. यासाठी शनिवारी सकाळी काळ्या रंगाचा नवीन झाडू खरेदी करा व कोणत्याही गरीब, सफाई कर्मचारी, विधवा महिला, मंदिरात झाडू मारणारी एखादी व्यक्ती तिला श्रद्धापूर्वक हा दान करा. तसेच दान करताना शनीचा मंत्र ओम शनिश्चर्य नमः या मंत्राचा जप करा. हा उपाय शनीच्या क्रोधाला शांत करतो, कर्ज, नोकरीत येणारी अडचण, व्यापारातील हानीपासून मुक्तता करतो. तसेच हा उपाय घरातील दरिद्रता व मानसिक अशांतीसाठी देखील आहे, म्हणजेच अशांती दूर होते. हा एक गुप्त उपाय व गुप्त दान मानलं जातं, ज्यामुळे याचे पुण्य जे आहे ते आपल्याला अनेक पटीने प्राप्त होते व जीवनात स्थिरता येते. तसेच विवाहातील अडचणी देखील दूर होतात. जीवनामध्ये सुख, शांती व सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील होतो. नंबर 3, मंडळी, झाडूला विशेष अशा लाल रंगाच्या धाग्याने बांधले तर ते माता लक्ष्मी व त्यांच्या कृपेला आकर्षित करते. तसेच शुक्रवारी नवीन झाडू घ्या, त्याला लाल रंगाचा धागा बांधा, ते सुंदर व स्वच्छ दिसेल. नंतर झाडू दक्षिण पश्चिम कोण्यामध्ये ठेवा व ओम श्री ह्री क्ली महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तसेच ह्या एका गोष्टीकडे लक्ष द्या की झाडूचा अपमान अजिबात होता कामा नये. लाल धागा हा मंगळ, ऊर्जा व माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं. हा उपाय लक्ष्मी स्थायी रूपाने घरात निवास करण्यासाठी सहाय्यक आहे. हा उपाय तेव्हा करा जेव्हा घरामध्ये धन येते पण ते टिकत नाही, घरात बरकत नाही, नेहमी आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो, तेव्हा हा उपाय मंडळी श्रद्धापूर्वक तुम्ही करायला हवा आहे. तर मंडळी, हे होते अगदी सोपे झाडूचे उपाय, जे तुम्ही श्रद्धापूर्वक मनाने केले तर नक्कीच तुम्हाला याचा लाभ होईल. मंडळी, माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.